होम डेव्हलपमेंट करत होतो त्यावेळेला मला अनेक फोन यायचे. हे पालक जेव्हा काउन्सिलिंगला यायचे तर अनेक फोन सुद्धा यायचे की सर बाळ 4 वर्षात झालंय, अजून त्याला बोलता येत नाही, कोणी स्पीच थेरपिस्ट आहे का, काही करता येईल का. म्हणजे 4 वर्ष झालं, 3 वर्ष झालं तरी बाळ बोलत नाही, ही व्यथा मांडणारे अनेक पालक मी पाहिले. पण आज जेव्हा जीएससी मध्ये या प्रोसेसला फॉलो करून जन्माला आलेली बाळ जेव्हा पाहतो आणि ती जेव्हा 2, 2.5, 3, 4 महिन्यात बोलताना पाहतो त्यावेळेला खरं तर मला ते सरप्राईज भेटतं की खरंच ही प्रोसेस फॉलो केली तर हे परिणाम बघायला मिळतात. नाही, हे म्हणजे किती, जसं आपण म्हणतो की आईन्स्टाईन, न्यूटन हे लोक आपल्या ह्युमन ब्रेन कॅपॅसिटीपेक्षा जास्त ब्रेन वापरायचे किंवा त्यांची युटिलायझेशन कॅपॅसिटी जास्त होती. हे तसं झालं की तुम्हाला तुमचे जे स्टँडर्ड्स आहेत की 2 महिन्यात बाळ, 3 महिन्याचं बाळ रांगलं पाहिजे, 6 महिन्यात बाळ उठलं पाहिजे, 4 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर दात आले पाहिजेत, तर त्या सगळ्या कॅपॅसिटीजना थोडंसं आणखी पुढे जाऊन ते डेव्हलपमेंट थोडी फास्ट करण्याची प्रोसेस आहे. ती फास्ट म्हणण्यापेक्षा पूर्ण युटिलायझेशन, जे तुम्ही म्हणलात कॅपॅसिटी, तुमची जी कॅपॅसिटी आहे त्याला पूर्ण युटिलायझेशन कसं करता येईल हे गर्भसंस्काराच्या मे बी तुम्ही करायचा प्रयत्न करताय, बरोबर ना? बरोबर.